म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जातोय। भाजप उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि जनता आपल्याला साथ देईल असा विश्वास भाजपचे उमेदवार कमलेश वाळके यांनी व्यक्त केलाय। तर निवडून आल्यानंतर मूलभूत सुविधांना प्राधान्य देणार असं वाळके म्हणाले। त्यांच्याशी याविषयी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। जे उमेदवार आहेत कमलेशजी आपल्या सोबत आहेत, तुमच्या समोर जो उमेदवार आहे तो तुल्यबळ आहे असं वाटतंय का, किंवा या लढतीमध्ये तुम्हीच जिंकाल यासाठीचा काय विश्वास आहे? या प्रभागामध्ये स्थानिक उमेदवार म्हणून मी कमलेश वाळके या प्रभागात गेले 12 वर्ष झालं काम करतोय। या प्रभागात कोणीतरी येणार आणि अतिक्रमण करणार। नागरिकांना ऑलरेडी अगोदर माहिती आहे की या प्रभागात काम कोण करते व कार्यरत कोण आहे। कुणीही येऊन या प्रभागात अतिक्रमण करू शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने आक्रमण रोखलं होतं त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी व या प्रभाग 9 मधील सुज्ञ नागरिक हे अतिक्रमण रोखतील। काय वाटतं एकंदरीत या सगळ्या याच्यामध्ये मोठी ताकद तुमच्या समोर आहे? ताकद माझ्याबरोबर धनशक्ती विरुद्ध ही जनशक्तीची लढाई आहे। नागरिक माझ्याबरोबर आहेत, ते वेगवेगळ्या गोष्टीचा वापर करतायत। तिथे दहशत निर्माण झालेली आहे प्रभागामध्ये आणि या प्रभागामध्ये अगोदर देखील अतिसंवेदनशील हा वार्ड आहे। त्याच्यामुळे एक भयंकर असं वातावरण झालेलं आहे निर्माण आणि भयमुक्त नागरिक आहेत। त्यांना माहिती आहे जर या वातावरणात हा उमेदवार जर पुन्हा एकदा निवडून आला तर इथं अतिशय भयान वातावरण होईल। त्यामुळे नक्कीच निकाल माझ्या कामांना प्राधान्य देणार तुम्ही निवडून आले तर? आरोग्य, शिक्षण आणि महिला सबलीकरण या विषयावरती मी जास्तीत जास्त भर देईन। त्यामुळे आपण बघतो की तरुण उमेदवार आहेत आणि विधानसभेचे जे उपाध्यक्ष आहेत अण्णा बनसोडे त्यांचे चिरंजीव इथे राष्ट्रवादीकडनं त्यांच्या विरोधामध्ये लढतायत। मात्र एकंदरीत परिस्थिती बघितली तर आपणच जिंकून येईल असा विश्वास कमलेश वाळके यांनी व्यक्त केला आहे। आता बघूया पुढच्या 16 तारखेला कळेल की नागरिकांनी नक्की कुणाला या बाजूनी कौल दिलेला आहे। सूरज पाटीलचा गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।